गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आमचं लग्न कसं झाल्याच्या पार्ट 2मध्ये. तर काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅट्रिमोनीवर असंही काही होतं हे मला माहिती नव्हतं. तर झालं असं की प्रोफाईल बनवल्यानंतर खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या, मी काही लोकांना रिक्वेस्ट पाठवल्या आणि त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. पण बोलता बोलता मला हे कळालं की ज्यांच्याशी मी बोलते आहे ती लोकं लग्नामध्ये इंटरेस्टेडच नाही आहेत. ते फक्त मॅट्रिमोनीवर डेटिंगसाठी आलेले आहेत. पण माझं क्लिअर होतं, मी प्रोफाईल लग्न करण्यासाठी बनवलं होतं. मी ज्याही मुलांशी बोलायचे किंवा ज्यांचाही प्रोफाईल मी ॲक्सेप्ट करायचे त्यांचा प्रोफाईल मी आधी आईवडिलांना दाखवायचे आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलणं सुरू करायचे. आता मॅट्रिमोनीवर एक गोष्ट होती की काही लोक त्यावर डेटिंगसाठी होते तर काही फेक प्रोफाईल्सही होते. मला तर एवढं टेन्शन आलं होतं ना की आता मॅट्रिमोनीवरून मला नक्की मुलगा मिळेल की नाही. मी जेव्हा प्रोफाईल बनवलं ना तेव्हा अजून एक गोष्ट होती की तुम्ही प्रीमियम घेतल्याशिवाय कोणाशी चॅट करू शकत नाही. तर मी shaadi.comवर प्रीमियमसुद्धा घेतलं होतं, पण ते पैसे माझे वाया गेले. कारण फेक प्रोफाईल, डेटिंग हे सगळं माझ्या डोक्यात एवढं फिरत होतं ना की मी खूपच जास्त कन्फ्यूज झाले होते. आणि डोक्यात एवढं सगळं कन्फ्युजन चालू असताना मला भारत मॅट्रिमोनीवर भूषणची रिक्वेस्ट आली. मी प्रोफाईल ॲक्सेप्ट तर केलं, पण त्याला 15 दिवस का रिवर्ट केला नाही हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. आणि स्टोरी कंटिन्यू ऐकण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.